अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इराणनं दुजोरा दिला आहे। अमेरिकेने काल इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाई अंतर्गत हवाई हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। तसंच एक व्हिडिओ पोस्ट करून या हल्ल्याबद्दल माहिती दिली होती। इराणवर येत्या आठवड्यात आणि त्यानंतरही हवाई हल्ले सुरूच राहतील असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला होता। अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत काल इराणच्या लष्करी आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं। यात खामेनेई यांचा मृत्यू झाला। इराणनं देशात 40 दिवसांचा दुखवटा आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। या हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी आणि त्यांच्या नातवाचा आणि इराणच्या 7 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं देखील वृत्त आहे। या हल्ल्यात सुमारे 200 जण मारले गेले तर 700 जण जखमी झाल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे। इराणमध्ये नवीन नेत्याची निवड होईपर्यंत इराणचे राष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे प्रमुख आणि गार्डियन काउन्सिलचे एक विधिज्ञ यांचा समावेश असलेली एक परिषद कार्यभार सांभाळेल असं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे। खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे इराणच्या जनतेला आपला देश परत ताब्यात घेण्याची संधी आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इराणनं देखील पश्चिम आशियातल्या इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिले। इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे। इराणनं इस्रायलवर सुमारे 35 क्षेपणास्त्र डागली, मात्र इराणनं केलेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसंच फारसं नुकसान देखील झालं नाही असं अमेरिकन लष्करानं सांगितलं आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईमुळे पश्चिम आशिया क्षेत्रात तणाव निर्माण झाला असून संपूर्ण भागात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान दुबई, अबुधाबी, बहरीन आणि कुवेतमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त असल्यानं या देशांनाही याचा फटका बसला आहे। बहरीनमध्ये मनामा इथल्या अमेरिकन नौदलाच्या 5व्या फ्लीट मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचं बहरीननं सांगितलं आहे। तर कतारने त्यांच्या पॅट्रियट संरक्षण प्रणालीने क्षेपणास्त्र रोखल्याचं वृत्त आहे। दरम्यान संयुक्त अरब अमिरात, कतार आणि कुवेतनं त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे, तर दुबई विमानतळावरून होणारी विमान उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत। इराकनेही त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे। कतार आणि कुवेतनं या हल्ल्याचा निषेध केला आहे।